नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. प्रेक्षकांनो, आपण बघतो की आता इथे पार्थ आणि नंदिनीने जिवा आणि काव्यासाठी एक छान सक्सेस पार्टी ऑर्गनाईज केलेली असते. त्यासाठी नंदिनीने पिहूला फोन केलेला असतो आणि नंदिनी म्हणते की पिहू कुठे आलं का आपलं काम. पिहू म्हणते की ऑलमोस्ट डन आहेत ब्रो, सगळं करून झालंय. काव्या बहिणीच्या फ्रेंडशिप बँड, जीवा दादाचे सुद्धा फ्रेंडचे बाईट्स घेऊन झालेले आहेत. बाकी काही जणांचेच बाईट झाले, ते काय मी पटकन घेईल. तेवढ्यात पार्थ म्हणतो की पिहू आणि आम्ही येईपर्यंत ते सुद्धा एडिट करून ठेवू. नंदिनी म्हणते पिहू म्हणते की चिल ब्रो, किती टेन्शन घेतोय. पिहू आहेत ना तर सगळं काम परफेक्ट होणार. पार्थ म्हणतो फुशारक्या मारू नको, काम जर नीट झालं नाहीत ना तुझ्याकडे बघतोच. आणि हे दोघेही हसायला लागतात. पिहू म्हणते की डोंट वरी, तुम्ही कधी येणार आहे ते सांगा फक्त. नंदिनी म्हणते की आम्ही उद्या सकाळी निघतो, म्हणजे पार्टीची तयारी करता येईल. इकडे पिहू म्हणते की एन्जॉय गाईज, बाय. आणि बघा इकडे पिहूने बाय केलेलं असतं. तेवढ्यात आपण बघतो जीवा आणि काव्या हे दोघेही आलेले असतात. आणि इकडे नंदिनी आणि पार्थ म्हणतो की अच्छा बाय बाय बाय. आणि काव्या म्हणते की अरे वा, मस्तच माहोल सेट केलायत की तुम्ही. जीवा म्हणतो मग अरे वा. जीवा म्हणतो की काय चकाचक बाई. नंदिनी म्हणते की रिक्रिएट करायचा प्लॅन आहे. पार्थ म्हणतो पार्थ म्हणतो की होऊन जाऊयात का मग, ट्रूथ अँड डेअर. आणि बघा प्रेक्षकांना, इकडे जीवा आणि काव्या एकमेकांकडे बघतात आणि काव्या ह्या गेमसाठी तयार असते. तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद दिसतोय ना प्रेक्षकांना, त्यावरनं सांगते. आणि बघा प्रेक्षकांना, आता इथे नंदिनीने ती बॉटल फिरवलेली असते. ती बॉटल आता कोणाकडे जाते तर बघा ती बॉटल पार्थकडे गेलेली असते. आणि जीवा म्हणतो की अरे वा, क्या बात है बडे भैया. जीवा म्हणतो की ट्रूथ की डेअर. आणि पार्थ म्हणतो की मागच्या वेळेस जे दिलं होतं ते देशमुखांचं रक्त आहे, डेअर. आणि जीवा म्हणतो की ओहो. आणि जीवा म्हणतो की एक काम कर, काव्याशी पंजा लढव. पार्थ म्हणतो की नको नको, हारतील त्या, नको नको. आणि बघा प्रेक्षकांना, नंदिनी म्हणते की काव्या म्हणते देशमुखांचं रक्त हारने के लिए तैयार रहना. आणि इकडे नंदिनी म्हणते जीवा पण म्हणतो आणि बघा प्रेक्षकांनो, या दोघांनी आता पंजा लढवलेला असतो, काव्या आणि पार्थने. आणि जेव्हा हे मागच्या वेळेस फार्म हाऊसवर आले होते ना, तेव्हा नंदिनी काव्याला म्हणते, म्हणजे पार्थला म्हणते की तुम्ही एकदा पंजा लढवून दाखवा. तेव्हा पार्थ प्रेक्षकांना रेडीच असतो. तो म्हणतो चालेल ना. पण इकडे काव्याच्या मनात किती घालमेल चालू असते हे आपण बघितलेलंच आहे. आणि तेव्हा काव्या म्हणते की 1 मिनिट ताई, काय लावलंयस तू. आणि नंदिनी म्हणते की काय. काव्या म्हणते की अगं डेअर त्यांची, मला कशाला ओढतेस त्यात. पार्थ म्हणतो की नाही नाही, हा गेम तुम्ही सुचवलेला आहे की नाही, आता कुरकुर करायची नाही. जिंकण्याचं क्रेडिट तुम्हालाच हवं होतं ना. चला या चला आता. आणि बघा प्रेक्षकांनो, हे सगळ्या गोष्टी काव्याला आठवत असतात. आणि आता बघा हे एकमेकांच्या प्रेमात इतके गुंतलेले आहेत की यांना आता मागचं काहीच विषयाचं काहीच वाटत नाही. आणि इकडे जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघतात आणि म्हणतात की काय चाललंय यांचं. जीवा म्हणतो माहीत नाही. आणि बघा इकडे नंदिनीने शिट्टी वाजवते आणि ही काव्या पार्थचा हात खाली पाडते. आणि इकडे पार्थ म्हणतो की हे चिटिंग आहे ती. जीवा म्हणतो की नाव खराब केलं तू रे, बाकी काहीच नाही. आणि हा पार्थ म्हणते की गप्पस. ही काव्या त्याला चिडवते आणि म्हणते की नका ना रडू. आणि काव्या म्हणते की तुम्ही हारलायत, मी जिंकली आहे देशमुख. आणि बघा इकडे काव्याला खूप आनंद झालेला असतो आणि ती नंदिनीला टाळी देते ना हसते. आणि इकडे पार्थ म्हणतो की मी हारलोय पण मीच जिंकलोय यावेळी. बघा प्रेक्षकांनो, त्याच्या बोलण्यातला रोग आपण समजून घेतला, बरोबर की नाही. कारण मागच्या वेळेस आलो तेव्हा काव्या काही एवढी इंटरेस्टेड वाटत नव्हती, जी यावेळेस आपण बघतो की खूप इंटरेस्टेड आहे. त्यावरनं पार्थ असा बोललेला आहे. आणि जीवा म्हणतो की ओ. काव्या म्हणते की बास आता. इकडे जीवा म्हणतो को घ्या बाटली, फिरवा आता. आणि बघा पार्थने बाटली फिरवलेली असती आणि ती बाटली फिरत 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 जीवाकडे येते. आणि पार्थ म्हणते की हे. आणि इकडे पार्थ म्हणतो की जीवा तुला. काव्या म्हणते की बोला ना काय पाहिजे. जीवा म्हणतो की आणि जीवा म्हणतो की आता काय, बडे भैयाच्या पावलावर पाऊल ठेवावं लागणार, ऑफकोर्स डेअर. आणि पार्थ म्हणतो की जीवा म्हणते की मी देऊ डेअर. आणि जीवा काव्या म्हणते की तुमचं डेअर असं आहे की तुम्ही नंदिनी ताईसाठी कविता करायची. आणि इकडे पार्थ म्हणतो की ओ. आणि बघा नंदिनी म्हणते की हे खूप सोपं आहे. आणि काव्य म्हणते इतक्या सहजासहजी नाही सोडणार आहेत मी तुझ्या नवऱ्याला. नंदिनी म्हणते की म्हणजे. काव्या म्हणते की पूर्ण डेअर ऐका,
पूर्ण डेअर असा आहे की तुम्हाला दोघांना मिळून कविता करायची आहे आणि या दोघांच्या काही लक्षात येत नाही, म्हणून काव्या म्हणते की मी एक्सप्लेन करते, वेट वेट. आणि इकडे काव्या म्हणते की जीवाला तुम्ही ना कविता सुरू करा, तुम्ही जिथे अडखळला त्याच्या पुढची ओळ ताई ताई कंप्लीट करणार आणि ताईने ओळ कंप्लीट केली की ताई तिथे अडखळेल त्याची पुढची ओळ तुम्ही कंप्लीट करायची असं. आणि पार्थ म्हणतो की काय डेअर आहे, वा वा, कमाल आहेत, कमाल काव्या. आणि जीवा म्हणतो की म्हणजे पहिली ओळ मी म्हणायची. लगेच काव्या म्हणते की हा, त्याच्या पुढची ओळ नंदिनी ताई म्हणणार. आणि पार्थ म्हणतो की म्हणजे सुरुवातीला नंदिनीला सुचलं की तो पुढे कंप्लीट करायचं. आणि इकडे हा जीवा विचार करतो आणि म्हणतो की आपल्याला काय चॅलेंजेस आवडतात, काय चकचका चकाचक बाई. आणि नंदिनी म्हणती मग काय, आपण चॅलेंजेस ऍक्सेप्ट करतच आपलं हे नातं इथपर्यंत आणलं ना. जीवा म्हणतो की नंदिनी म्हणते की या डेअरचं एवढं काय कौतुक आहे. जीवा म्हणतो की क्या बात है. जीवा म्हणतो की करूया का सुरुवात. नंदिनी म्हणती हो हो करूया ना. आणि आता जीवाने कविता सुरू केलेली असते आणि तो म्हणतो की एकच कप आणि एकच बशी माझ्या तुझ्यामध्ये, एक रात्र बोलती माझ्या तुझ्यामध्ये, तारे वारे किती पसारे मांडून बसलेत, आवडही आणि सावरही माझ्या तुझ्यामध्ये. आणि 100चे 5 गजरे गंधाळलेल्या अनात, 100चे 5 गजरे गंधाळलेले आणा, वडाभोवती लाख फेरे माझ्या तुझ्यामध्ये, 2 घड्याळे एक टिकटिक, 2 घड्याळे एक टिकटिक ऐकून कुठे येतील, 2 हृदय एक धगधग, 2 हृदय एक धगधग माझ्या तुझ्यामध्ये. घेतला आधार आणि मी टेकलो पाठीवर, घेतला आधार आणि मी टेकलो पाठीवर, विरघळलेले चांदणे माझ्या तुझ्यामध्ये, पाय मी धरतो तुझे तू ठेव हात माथ्यावर, गोड दही साखर हवी माझ्या तुझ्यामध्ये, एक टॅटू कोरला कधी काळी होता, एक मेहंदी उरली बघ माझ्या तुझ्यामध्ये, 7 वचने जन्म सातही बांधूनी, 7 वचने जन्म साथी बांधूनही लग्नानंतर होईलच प्रेम माझ्या तुझ्यामध्ये. आणि बघा पार्थ म्हणतो की नंदिनी म्हणती लग्नानंतर होईलच प्रेम माझ्या तुझ्यामध्ये. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडं काव्या आणि पार्थ हे दोघं यांची कविता इतकी मन लावून ऐकत असतात आणि शेवटी त्यांनी कवितेचं म्हणजे कवितेचं शेवटचं वाक्य हे एक मालिकेचं शीर्षकच आहेत, लग्नानंतर होईलच प्रेम असं. आणि तीच कविता त्यांनी खूप छान दाखवलेली आहेत. आणि इकडे काव्य म्हणते की क्या बात है, क्या बात है. आणि काव्य म्हणते की कमाल कमाल कमाल. आणि काव्य म्हणते की तुम्ही दोघे एकदम सुंदर कविता करतात हे माहिती होतं मला, पण आज तुम्ही दोघांनी एकदम सिक्सर मारलेत, सिक्सर. आणि पार्थ म्हणतो की एक्सक्यूज मी, सिक्सर नाही सेंचुरी आहे. आणि जीवा म्हणतो की हा. आणि पार्थ म्हणतो ही जर कविता सोशल मीडियावर टाकली असते ना तर फार हिट गेली असती, हिट. आणि बघा प्रेक्षकांना, आता यांनी परत बाटली फिरवलेली असती आणि ती बाटली फिरत 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 काव्याकडे जाते. सगळे टाळ्या वाजवतात की हा आता काव्या. आणि नंदिनी म्हणते की ओ बोलो बहना तुम्हें क्या चाहिए, ट्रूथ और डेअर. आणि बघा इकडे काव्याने ट्रूथ घेतलेलं असतं आणि नंदिनी म्हणते की मग मला तू अशी एक गोष्ट सांग जी तू आजपर्यंत मला कधीच सांगितलेली नाहीये. आणि बघा प्रेक्षकांनो, काव्याला आठवतं की लास्ट टाइम जेव्हा आपण आलो होतो तेव्हा जे काय यांचं ट्रूथ डेअर मध्ये शर्त लागलेली होती ना, त्यावरनं ते सगळं तिला आठवत असतं. आणि नंदिनी म्हणते की तुझं खास सिक्रेट. नंदिनी म्हणते की हॅलो काय विचार करतेय, सांग पटकनी चल. आणि बघा इकडे काव्या म्हणते की सांगते ताई. आणि जीवाला पण म्हणजे असं वाटत असतं की ही काय सगळं तर सांगत नाहीत ना. आणि नंदिनी म्हणते की अच्छा, म्हणजे अशी कुठली तरी गोष्ट आहे जी तू माझ्यापासून लपवलीस. नंदिनी म्हणते की मला इतकं दिवस वाटत होती की माझी बहीण माझ्याशी सगळं शेअर करते. काव्या म्हणते की तसं नाहीये ताई, काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या आणि काही गोष्टी सांगणं शक्य नव्हतं का. नंदिनी म्हणते ठीक आहे, मग अजूनही वेळ गेलेली नाहीये, आता वेळ आहे, सांग मला. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे जीवाला तर थरथर व्हायला लागते. त्याला असं वाटतं की काव्या आपल्या पास्ट बद्दल सांगते की काय. आणि काव्या म्हणते की 3 महिन्यापूर्वी मी आणि पार्थने डिवोर्स फाईल केला आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, ही गोष्ट तर नंदिनीला माहीत असते. आता पार्थ हे ऐकल्यानंतर डोक्याला हात लावतो. आणि बघा जीवासाठी हे धक्कादायक असतं, म्हणून तो म्हणतो की काय, पण इकडे पार्थ आणि नंदिनीला एकमेकांबद्दल सगळं माहीत असतं. आणि जीवा म्हणतो की तुम्ही सुद्धा डिवोर्स फाईल केलाय. इकडे काव्या म्हणते की तुम्ही सुद्धा म्हणजे. आणि ही काव्या विचार करते आणि म्हणते 1 मिनिट, म्हणजे तुम्ही सुद्धा डिवोर्स फाईल केलायत. आणि जीवा म्हणतो की हा ते मी. आणि ही काव्या म्हणते की हा ते मी काय.
काय चाललंय तुमचं? काव्या म्हणते. जसं काय यांचं काहीच चाललेलं नसतं प्रेक्षकांनो. काव्या म्हणते की तुमचा संसार टिकावा, चांगला व्हावा, त्यासाठी मी देवाजवळ किती प्रार्थना केली आहेत आणि तुम्ही म्हणतायत की तुम्ही डिवोर्स फाईल केलात यार. आणि जीवा म्हणतो की एक मिनिट, तुम्ही सुद्धा डिवोर्स फाईल केलायत हे विसरलात का? जीवा म्हणतो की तुमचं काय झालं होतं? चांगलं चाललंय की तुमचं? इतकी छान केमिस्ट्री आहे तुमच्या दोघांची. माझा दादा इतकं करतो आहे तुझ्यासाठी, मग हा तुम्ही वेडेपणा का करताय? आणि बघा प्रेक्षकांनो, हे दोघंच इथे वाद घालत असतात, पण नंदिनी आणि हा पार्थ मात्र हसत असतो. आणि काव्या म्हणते की आता हसायला काय झालं ताई? आणि काव्या म्हणते की मला तुझं काय चाललंय ना हे कळतच नाहीयेत ग. आणि काव्या म्हणते की मला वाटलं तुला राग येईल माझा, मी हे लपवलं आहे तुझ्यापासून. आणि इकडे नंदिनी म्हणते की तुझ्या आणि जीवाची मैत्री किती जुनी आहे हे मला माहित नाही. आणि नंदिनी म्हणते की माझी आणि पार्थची मैत्री घट्ट आहे हे यावरून सिद्ध झालं. आणि काव्या म्हणते की आता नेमकं काय म्हणायचंय तुला? आणि पार्थ म्हणतो, काव्या मी सांगतो. पार्थ म्हणतो की नंदिनी आणि आम्ही एकमेकांना तेव्हा सांगितलं होतं जेव्हा तुमच्या दोघांच्या हट्टाखातर आम्ही डिवोर्स पेपर साईन करून तुम्हाला दिले होते. आणि पार्थ म्हणतो तुमच्या आणि जीवाच्या हट्टाखातर. आणि बघा प्रेक्षकांनो, हे ऐकून मात्र दोघांनाही वाईट वाटतं आणि ते दोघे एकमेकांकडे बघतात. आणि प्रेक्षकांनो, इकडे यांच्या वकिलांनी सांगितलेलं असतं की डिवोर्स घेण्या अगोदर तुम्हाला 6 महिने कमीत कमी तुमच्या पार्टनर सोबत राहावं लागेल आणि हवं तर ही तुमच्या नात्यातली शेवटची संधी समजा, असं दोघांच्याही वकिलांनी त्यांना हे असं सांगितलेलं असतं. आणि नंदिनी म्हणती, खरं सांगू का, जेव्हा मला तू ही गोष्ट सांगितली नाही तेव्हा मला खरंच खूप वाईट वाटलं. आणि नंदिनी म्हणते की तेव्हा मी विचार केला की खरंच काही गोष्टी नाही सांगता येत. नंदिनी म्हणते की तेव्हाची सिच्युएशन वेगळी होती, तेव्हाची कारणं सुद्धा वेगळी होती. आणि पार्थ म्हणतो की जशी तुमची कारणं वेगळी होती तशी आमची सुद्धा कारणं वेगळी होती. आणि बघा प्रेक्षकांना, इकडे काव्या आता नंदिनीला म्हणते की ताई चल, तुम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि नंदिनी म्हणते अगं काय, कुठे जायचंय? पण नाही, काव्या काही ऐकत नाही आणि तिला ती बाहेर रूममध्ये घेऊन जाते आणि बोलते. आणि बघा आता जीवा पण इकडे पार्थला म्हणतो की क्या बडे भैया, त्या दिवशी जिन्यावर बसून तर मला म्हणत होता की माझ्यापासनं काहीच लपवायचं नाही, सगळ्या गोष्टी मला शेअर करायच्या, आपने क्या किया बडे भैया. आणि तिकडे पार्थ कान पकडून सॉरी म्हणतो आणि पार्थ उठून उभा राहतो. आणि जीवा म्हणतो की एक मिनिट, असं नाही चालायचं. आणि इकडे नंदिनी काव्या नंदिनीला घेऊन येते आणि म्हणते की असं का केलंस तू ताई? आणि नंदिनी म्हणती, कारण काव्या, जीवांनाच हे लग्न आधी नको होतं, तसंच त्यांनी मला पत्रात लिहून सांगितलं होतं. आणि इकडे काव्या म्हणते की पत्रात? आता काय हे, कसलं पत्र, काय लिहिलं होतं त्या पत्रात? आणि इकडे नंदिनी म्हणते की सांगते मी. नंदिनी म्हणते की काही नाही, हेच की मी आपल्या नात्याचा खूप विचार केल्यावर मला असं वाटतंय की आपण एकत्र यायला नको आहोत. मी खूप प्रयत्न करतोय, पण काही करून मला हे नातं मान्यच करता येत नाही. तू कोणीतरी बेटर डिझर्व करतेस. मला वाटतं की आपण वेगळं होण्यातच आपलं भलं आहे, आपलंही आणि बाकीच्यांचं सुद्धा. प्लीज मला विसरून जाण्याचा प्रयत्न कर आणि आतापर्यंत मी तुझ्याशी जे काही वागलो या सगळ्याबद्दल सॉरी. आणि इकडे काव्य म्हणते की कधी दिलेलं हे पत्र त्यांनी तुला? तो नंदिनी म्हणते की तू नव्हतीस तेव्हा घरी. आणि काव्या नंदिनीकडे बघते आणि नंदिनी सांगते की अनिशा, तुझी पुस्तकं न्यायला आली होती बघ, त्या दिवसाची गोष्ट आहे. आणि नंदिनी म्हणते की ते पत्र वाचलं आणि माझा जो काही नातं टिकवण्याचा उत्साह होता तो सगळा गळून पडला. आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली, जीवांसारख्या माणसाला कुठल्याही गोष्टीत बांधून ठेवणं, अडकवून ठेवणं सोपं नाहीये, अगदी नात्यात सुद्धा. मग काय, त्यांच्या सुटकेसाठी मी हे पाऊल उचललं. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे आपण बघतो की काव्याला हे सगळं आठवत असतं. ती म्हणते की अनिशा म्हणते की जीवाने तुझ्यासाठी हे पत्र पाठवलंय. आणि बघा इकडे ती काव्या ते पत्र न वाचता ते पूर्ण पत्र फाडून टाकत असते. आणि इकडे काव्य म्हणते की अरे देवा, जीवाने ते पत्र त्या दिवशी माझ्यासाठी लिहिलेलं होतं, तेच नंदिनी ताईने वाचलं आणि म्हणून हा घोळ झाला. आणि इकडे पार्थ सुद्धा सांगतो की तो घोळच झाला होता. आणि पार्थ म्हणतो की काव्याने डिवोर्स लॉयर घरी बोलवून घेतला होता. आणि पार्थ म्हणतो की नेमका तो माझा क्लायंट निघाला. आणि पार्थ म्हणतो की तेव्हा काव्याला डिवोर्स हवा होता, म्हणून मी डिवोर्स पेपर फाईल करून त्यांच्याकडे पेपर्स पाठवले होते. पार्थ म्हणतो की पण आता गोष्टी बदलल्या आहेत, त्या माझ्यामध्ये गुंतू लागल्या आहेत. आणि पार्थ म्हणतो की आता मला त्यांच्या भूतकाळाशी काही फरक पडत नाही. आणि बघा इकडे काव्या म्हणतो की जीवा म्हणतो की तिने तिचा भूतकाळ तुला कधी सांगितला नाहीस? आणि पार्थ म्हणतो की सांगण्याचा प्रयत्न केला होता,
पण मला काही इंटरेस्ट नाही आहेत त्यात. पार्थ म्हणतो, काय आहेत ना जीवा, जुन्या आठवणींचं ओझं घेऊन आयुष्याचा प्रवास सुखद होत नसतो. पार्थ म्हणतो की मी जेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही माझ्याबरोबर तुमचं फ्युचर बघतायत का, तेव्हा तरी त्या नाही म्हणाल्या होत्या. म्हणून म्हणून म्हटलं की मी तुमचा पास्ट का ऐकू. जीवा म्हणतो की तिला तुझं फ्युचर सोबत जगायचं आहे, तर तुला तिचा भूतकाळ ऐकायचा नव्हता. आणि बघा इकडे पार्थ म्हणतो की नव्हता ऐकायचा. आणि पार्थ म्हणतो की काही दिवसानंतर सुद्धा त्यांनी एकदा सांगण्याचा प्रयत्न केला, आणि मला भूतकाळात काय अडकायला आवडत नाही. कोण कुठला तो मुलगा परत काव्यासमोर येईल का नाही हेही माहित नाही. मग कशाला ऐकून घेऊ, नाही का. आपण कशाला भूतकाळात अडकायचं. आणि इकडे नंदिनी सुद्धा सांगते की तेव्हा जीवा त्यांच्या भूतकाळात अडकले होते, म्हणून त्यांना हे लग्न नको होतं. पण आता सगळं हे खूप पुढे गेलंय आता ग. आणि नंदिनी म्हणते की तुला माहिती का, ती मिस के सुद्धा आता आयुष्यात नाहीये त्यांच्या. नंदिनी म्हणते आमचं म्हणशील तर आमच्यात आता छान असं विश्वासाचं नातं तयार झालंय. काव्या म्हणते मग हा डिवोर्स. नंदिनी म्हणते की आम्ही डिवोर्स फाईल केला आहेत करा, पण त्याचं काय, आम्ही तो मागे घेऊ. आणि नंदिनी म्हणते कारण आता जीवा मला आवडायला लागलेत. आणि बघा हे ऐकून काव्याला आनंद होतो. आणि इकडे नंदिनी म्हणते खरं तर मी प्रेमातच पडले आहे त्यांच्या. आणि नंदिनी म्हणते की मी हे त्यांना सांगून टाकणार आहे. नंदिनी म्हणते काव्याला आता जर माझं ऐकणार असेल तर तू सुद्धा तुझ्या मनातलं प्रेम पार्थना सांगून टाक. आणि इकडे ही काव्या काही मान्य करत नाही, पण नंदिनी म्हणते की तुला पार्थ आवडायला लागले हे तुझ्या डोळ्यात दिसतं आहे. आणि नंदिनी म्हणते की लग्नानंतर प्रेम होईल म्हणता म्हणता प्रेम झालंच की. नंदिनी म्हणते की मला असं वाटतं आता आपण आपल्या प्रेमाची कबुली देऊन टाकूया. नंदिनी म्हणते मी तर ठरवलंय 16 डिसेंबरला तुझ्या आणि जीवाची सक्सेस पार्टी झाली की मी जीवांना लव्ह यू म्हणणार आहे. आणि इकडे ही काव्या ठरवते की मी पार्थना माझ्या मनावरचं ओझं सगळं सांगून टाकणार आहेत, म्हणजे माझ्या मनावरचं ओझं कमी होऊन जाईल. आणि बघा नंदिनी म्हणते की ए मुली काय कसला विचार करतेस, एवढा गरज नाही ते त्यांचेच सुरू होतात. आणि पार्थ म्हणतो की मी का सुरू होतो माहितीये. पार्थ म्हणतो कारण एखादी गोष्ट सुरू करण्यासाठी कोणीतरी कुठून तरी सुरुवात केली पाहिजे ना. आणि हे प्रेक्षकांनो सगळ्यांना पटलेलं असतं. पार्थ म्हणतो की आपल्या नात्याला पुढे नेण्यासाठी थोडी सुरुवात झालीच असेल ना. आणि नंदिनी म्हणते की आता मी काय म्हणते, आपण जर सुरुवात केलीच आहे तर फायनल डेस्टिनेशनवर कशाला यायचं. इतका सुरेख प्रवास सुरू आहे तर उगाच वेगळं वळण कशाला घ्यायचं. काय कारण की त्या वळणावर आपण एकमेकांना वेगळे भासत आहोत, वेगळे सापडत असू. आणि पार्थ म्हणतो की हे तुमच्या नात्याला सुद्धा लागूच होतं ना नंदिनीला. आणि नंदिनी म्हणते काही म्हणा हा आजचा दिवस या आईस्क्रीम सारखा कायम लक्षात राहील. आणि म्हणते नंदिनी म्हणते की म्हणजे या वेळेचा स्टे मागच्या वेळेच्या निखाऱ्यांसारखा नाही. आणि बघा या दोघांनाही त्या गोष्टींची आठवण झाली की त्रास होत असतो, ह्या आईस्क्रीम सारखा गारगार. आणि बघा प्रेक्षकांनो इकडे जीवा आणि काव्य एकमेकांकडे बघत असतात. ते दोघेही मूव ऑन झालेत बघा प्रेक्षकांनो, पण थोडासा तरी त्यांचा भूतकाळ आहे, म्हणून त्या दोघांना वाईट वाटत असतं आणि म्हणून ते एकमेकांकडे बघत असतात. आणि पार्थ म्हणतो की पार्टीचा दिवस सुद्धा सदाबहार असणार आहे, कारण काव्य आणि जीवाची सक्सेस पार्टी आहे. आणि नंदिनी म्हणते की आपण चौघेही एक टीम आहोत, यापुढे आपण चौघही एकमेकांपासून काहीच लपवायला नकोत. आणि पार्थ म्हणतो आता चला, झोपायला उशीर झाला तर सकाळी उठायला उशीर होईल, परत घरी पोहोचायला उशीर होईल. नंदिनी म्हणते की मला सुद्धा खूप झोप आली, चल ना काव्या. आणि पार्थ आणि नंदिनी पुढे होतात आणि जीवा आणि काव्या प्रेक्षकांना आपण बघतो की मागेच राहतात. आणि बघा प्रेक्षकांनो यांचं हे झोपायला निघून जातात. आणि इकडे ही रम्या म्हणते की आहा काय डिनर होतं ग आई, आज ना मला असं सेलिब्रेट केल्यासारखं वाटलं. आणि इकडे वसू आत्या म्हणतात की पण रम्या खरं सेलिब्रेशन तर पुढे आहेत. रम्या म्हणती अगं आई मला राहवतच नाहीये की इतका मोठा बॉम्ब. तेवढ्यात वसू आत्या म्हणतात की सॉरी इतका मोठा बॉम्ब लागलायत ना आपल्या हाती, मला तर असं वाटतंय कधी तो एकदम मोठा बूम होतोय. वसू आत्या म्हणतात की हो थोडी कळसोस, आता फक्त थोडे तास उरलेत, एकदा की यांचे फटाके वाजलेत ना मग आपण रोषणाईची फक्त मजा बघत बसूयात. आणि रम्या म्हणते की अगं आई पण हे सगळं करत असताना आपल्या हात भाजलेच तर. वसू आत्या म्हणतात हे खरं आहे रम्या, पण हे सत्य तर सगळ्यांच्या समोर यायलाच पाहिजेत, पण आपण समोर येता कामा नाही, नाहीतर हे चौघे राहतील बाजूला आणि आपलाच बळी जायचा. रम्या म्हणते नाही तसं व्हायला नको, त्याची भीती वाटते मला म्हणून विचारते तुला. रम्या म्हणती आई आपल्याला याच्यासाठी एखादा बळीचा बकरा शोधावा लागेल. आणि बघा प्रेक्षकांनो तेवढ्यात पिहुणी आवाज दिलेला असतो, रम्याताई मावशी पटकन या इकडे, मला तुमच्याशी काहीतरी काम आहे. आणि बघा प्रेक्षकांनो या दोघींच्याही लक्षात येतं की बळीचा बकरा आता कोण असणार आहेत,
पिहू म्हणजे हे सगळं होणार आहे पियूच्या हातनं प्रेक्षकांनो. आणि बघा प्रेक्षकांनो, इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. आता पुढील भागामध्ये आपण बघतो की वसू आत्या म्हणतात की बळीचा बकरा स्वतःच पत्रिक म्हणजे आमंत्रण घेऊन आपल्या समोर आलाय. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे काव्या पार्थला म्हणते मी जर पुढच्या महिन्यापासून काउन्सिलिंगला नाही गेले तर माझ्या गणिताच्या टीचरांना काय वाटेल. आणि पार्थ म्हणतोय की तुम्हाला काउन्सिलिंगला का जायचं नाहीये. काव्या मनोमन म्हणते की मला हे लग्न हवंसं वाटतंय देशमुख. आणि बघा इकडे ही रम्या म्हणते की तू ते फोटो गिफ्ट सगळे नीट ठेवलेत ना. वसू आत्या म्हणतात हो हो. आणि बघा प्रेक्षकांनो, ही आशा ते रूम आवरत असते वाटतं आणि ती बॅग बाजूला ठेवते आणि ती बॅग आपण बघतो की ती घरंगळत खाली पडलेली असते. आणि बघा इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. ती बॅग आपल्याला शेवटी दिसते आणि इकडे मानिनी ताई फोनवर कोणाशी तरी बोलत असतात. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड इथे संपला.